नमस्कार, होम मिनिस्टर मध्ये सगळ्यांचं स्वागत करतो. मी जितेंद्र जोशी. एक नवीन फ्रेश एपिसोड मध्ये मी आहे पुण्यात, पिंपरी चिंचवड एरियामध्ये. काय सध्या पुण्यामध्ये आता असं म्हणतात की रिक्षाचा संप चालू आहे. तर मला एक नेहमी प्रश्न पडतो, रिक्षावाल्यांचे अनेक प्रॉब्लेम्स असतील, त्यासाठी ते संप वगैरे करतात, पण त्यावेळेला सर्वसामान्य नागरिकांनी जायचं कुठे? बरं, रिक्षा असते सर्वसामान्य नागरिकांसाठी आणि सर्वसामान्य नागरिक असतो रिक्षावाल्यांसाठी. पण कसं आहे, रिक्षावाल्यांना जर आपण म्हटलं बाबा रे आम्हाला जरा इथे सोड, एक तर त्यांच्यात हिंदीतून बोलावं लागतं, त्याच्याबद्दलही मला काही प्रॉब्लेम नाही, पण त्यांना म्हटलं इथे सोड तर ते म्हणतात नाही जायगा, असं म्हणून मीटर खडाकटिंग करतात, आडवा करतात, निघून जातात. त्यावेळेला नागरिकांनी संप करायचा का? नागरिक कसा संप करणार? कारण नागरिक हा बिचारा गरजू असतो. तो सरकारपासून ते रिक्षावाल्यापर्यंत फक्त नमस्कार करू शकतो आणि विनवणी करू शकतो, पण आम्ही मात्र नाही. आमच्या या एपिसोडमध्ये होम मिनिस्टर या कार्यक्रमामध्ये आम्ही नेहमी काय करतो, वहिन्यांच्या घरी जातो, त्यांना शान से वागवतो आणि त्यांना बक्षिसांची खैरात देतो. त्या लुटतात बक्षिस आणि आम्ही त्यांना देतो बक्षिस. तर आज आपण आहोत पिंपरी चिंचवड एरियामधील अजमेरा कॉलनी मध्ये. अजमेरा जी करदा की मैं मिलने वाला हूं भालेराव वहिनींना आणि परदेशी वहिनींना. तर चला भेटूया. नमस्कार. नमस्कार. संपूर्ण नाव? अंबिका श्रीराम परदेश. काय करता आपण? हाऊस वाईफ. हाऊस वाईफ. याची तुम्हाला हाऊस आहे का तुम्ही? नाही हाऊस आहे, गृहिणी. गृहिणी आहे. अच्छा. माहेर कुठलं? कोरेगाव भीमा. कोरेगाव भीमा. कुठे कोरेगाव भीमा? नगर हायवे. नगर हायवे. मग हे काय गाडीला घेऊन चाललो होतं, ब्रेक लावला तुम्ही दिसला, असं काय झालं? नाही. अरेंज मॅरेज? हो, अरेंज मॅरेज. कधी झालं लग्न? 2005 साली. 2005. 4 वर्ष झाली, 5वं सुरू आहे. बर. नमस्कार. नमस्कार. संपूर्ण नाव? श्रीराम अशोक परदेशी. काय करता आपण? मी प्रायव्हेट कंपनी कामाला आहे. बहिणी, मिस्टरांची ओळख कळली, आता ह्या सगळ्या जमावाची ओळख करून द्या. त्यांचे सासरे. नमस्कार. त्यांचे सासरे. अहो, त्यांच्या कडेवर कोण आहे? हा माझा मुलगा सोहम. हा सोहम. लक्षात ठेव, आईने ओळख तुझी करून दिली नाही. बर. ह्या माझ्या मोठ्या जाऊबाई. नमस्ते. ते मोठे दीर. नमस्ते. त्या माझ्या मोठ्या नणंद. कुठे आहेत? नमस्कार. ते माझे 2 नंबरचे दीर. बरं, एक मिनिट. नमस्कार. याचं दुपारचं जेवण झालं नाही, कापड खातोय, हा कोण आहे? ह्या माझ्या छोट्या नणंद. नमस्कार. हा त्यांचा मुलगा. हा माझा भाऊ. कुठे आहे? नमस्कार. हा पण एक. हा पण एक भाऊ. हे बडे पप्पा. बडे पप्पा आणि बडे पप्पा. तेच म्हटलं, असं काय करताय? आई दाखवतात, बडे पप्पा म्हणतात. ही माझी मावशी. नमस्कार मावशी. कुठे गेली? कोण आहे का अजून राहिलेला ओळखीचं? ही माझी आई. आई कोण? तुमची आई? एवढा माग कुठे? या. अहो, तुम्ही जन्म दिलात नसता तर आजचा एपिसोडच झाला नसता. हा, आई. ही माझी आई. ही माझी मुलगी सोनल. तिकडे का बघते? आणि हे कोण आहेत बाकीचे? हे सगळ्या सोसायटीचा परिवार. कलकलाट सुरू झालेला आहे. चला आता आपण खेळ खेळायला सुरुवात करूया. याच्यापेक्षा मोठा खेळ काय असणार तरी खेळूया, प्रयत्न करूया. वहिनी, प्रत्येक घरात गेल्यानंतर एक काहीतरी विशेषता असते. तुमच्या घरातली एक विशेषता माझ्या लक्षात आली. तुम्ही सांगाल का काय? घर बघितल्यानंतर काय? आमच्या घरात भरपूर देव आहे. मी खरं बघितलं, बाप किती म्हटलं देव आहेत, पण तुमच्यावर कृपा आहे देवाची. भरपूर. काय कृपा झाली तुमच्यावर देवाची, सांगा मला. काय झाला होता, ऍक्सिडेंट झाला होता मोठा माझा. तुमचा? हो. 2004 मध्ये. 2004 मध्ये? त्या टाळी विचारा का बरं? माझाही झाला होता मोठा ऍक्सिडेंट. माझा मोठा, भरपूर मोठा होता. सिरियस होतो. 25 दिवस. 25 दिवस सिरियस होते? नाही, मग तुमचा खूपच मोठा होता. मी 7च दिवस सिरियस होतो. झालं मग ठीक झालं. साईबाबालाच गेलतो दर्शनासाठी. बाईकवर गेलतो, 2 व्हीलरवर. अरे हाय का मित्रा, हेल्मेट घातलं होतं का? नाही. हा, मी सांगतो, एक वेळ घरात देव असो नसो, जर 2 व्हीलर असेल तर हेल्मेट घाला. आणि आई वडिलांना नम्र विनंती की आपापल्या पोरट्यांना आणि सोरट्यांना हेल्मेट घातल्याशिवाय घराबाहेर पडू देऊ नका. मी रोज हेल्मेट घालायचो, एकच दिवस हेल्मेट नाही घातलं, त्याच दिवशी माझा ऍक्सिडेंट झाला. मी 7 दिवस कोमामध्ये होतो. आपल्याला काय नाही, तरुण पोरांना असं वाटतं की ठीक आहे, पण घरच्यांचे जे हाल होतात, जी परिस्थिती असते, काय झालं असेल ना घरच्यांचं. लग्न झालं होतं वहिनी तेव्हा? नाही, नव्हतं झालं. नव्हतं झालं. वाचलात तुम्ही त्यात ना? वाचलं. हा, मेजर ऍक्सिडेंट होता. भरपूर मेजर. हेल्मेट शिवाय कुठेही बाहेर पडू नका. मला धस्स झालं का आजात. 2 प्रश्न आणि 600 रुपये बक्षीस. बर का वहिनी? पहिला प्रश्न, किचन मध्ये फ्रीज वर फळ भाज्या चिकटवलेल्या आहेत, त्यांची एकूण संख्या किती आहे? 7. वहिनी, कधी मोजले तू? कालच ना? इतक्या वर्षात कधी मोजले? नाही ना. अशी गंमत आहे होम मिनिस्टर या कार्यक्रमाची. हे 300 रुपये तुम्हाला मिळत आहे. वा.
आता उखाणा घ्यायचा तुम्ही दोघांनी मिळून. मी अक्षर देणार त्याच्यावरून 10 सेकंद तुम्हाला, 10 सेकंद तुम्हाला. पहिली ओळ तुम्ही, दुसरी ओळ तुम्ही. हा, अक्षर आहे र. हा, राम म्हणतात मला. हा. राम करतो खूप काम. खूप काम. राम म्हणतात यांना. राम करतो खूप काम. श्रीरामचं नाव घेऊन सांगते, होम मिनिस्टर आले घरी म्हणून मला आला घाम. आहे का? 1, 2 आणि 3 हे 300 रुपये आणखी मिळालेले आहेत बहिणींना. चला आता इकडचे एक घर झाले राव. आता आपण जाऊया पुढच्या बहिणींकडे ज्यांचे नाव आहे भालेराव. मित्तर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आणि भालेराव बहिणी. काय आहे? नमस्कार. नमस्कार. संपूर्ण नाव? प्रियंका विशाल भालेराव. काय करता आपण? मी हाऊसवाईफ आहे सध्या. सध्या म्हणजे? मी आधी जॉब करत होते, आता बाळ झाल्यामुळे घरी आहे. बाळ झाल्यामुळे घरी आहात. बर, अच्छा. मला सांगा, लग्न कधी झालं तुमचं? माझं 3 फेब्रुवारी 2008. 2008. 2 वर्ष झाली आता. होती. 2 वर्ष होती. होती. अच्छा. आणि लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. कुठलं माहेर तुमचं? माहेर माझं संगमनेर. संगमनेर. अरे बापरे. बर, नमस्कार. नमस्कार सर. संपूर्ण नाव? विशाल जेम्स भालेराव. काय करता आपण? मी खाजगी कंपनीत कामाला आहे. अच्छा, बर. वहिनी, सगळ्यांची ओळख करून द्या. मिस्टर हे कळलेलं आहे, यांच्या हातात बाळ आहे माझा मुलगा जॉय. जॉय. हॅलो कर. हॅलो कर. हॅलो. त्यांना नाही कळत. एवढं लवकर नाही कळत त्यांना. काय मजा मजा राहू दे. हा, ह्या माझ्या सासूबाई. नमस्ते. नमस्ते. ही आमच्या ठाकरे काकू यांच्या नमस्ते. शिक्षण मंडळ. ही माझी फ्रेंड. नमस्कार. नमस्कार. ह्या माझ्या मावस सासूबाई. ती माझी छोटी नणंद. ते माझे मोठे मामे सासरे. ही माझी मम्मी. हा माझा भाऊ. ह्या माझ्या मोठ्या नणंदबाई. ह्या मामे सासू माझ्या. नमस्ते. ते माझे काका म्हणजे सासरे. बर. आणि ते माझे मोठे मामा. नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. बहिणी, तुम्ही आधी काम करत होतात असं सांगितलं. लग्नाच्या आधी काय काम करायचं? लग्नाच्या आधी मी एक इंग्लिश मिडियम आहे, तिथे मी टीचर होते. शाळेत? प्रायमरी सेक्शनला. हो. बर, टीचर होतात. कुठे? संगमनेर. संगमनेरला. मग आता इथे करणार पुन्हा? हो, चान्स मिळाला तर नक्की करणार. चान्स मिळाला तर. बर, अच्छा. आता चान्स 600 रुपये जिंकण्याचा आहे. 2 प्रश्न आणि 600 रुपये. पहिला प्रश्न, हॉल मधील सिलिंगला वेगवेगळ्या कलरचे चेंडू लटकत आहेत, त्याची एकूण संख्या किती आहे? 31. 31 नाही बहिणी, 28 ही संख्या आहे. तर चुकलं तुमचं. दुसरा प्रश्न नव्हे, उखाणा आहे खरं तर हा. आणि पहिली ओळ तुम्ही घ्यायची आहे आणि दुसरी ओळ तुम्ही. मी देईन त्या अक्षरावर. अक्षर आहे न. काहीच तयार केलेलं नाही. बहिणींना दोनही प्रश्नांची उत्तरं देता आलेली नाहीये. तर